जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ती एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 मे रोजी राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान केलेत. तर आपल्याला या प्रश्नात या पुरस्कारासंबंधित या 4 पर्यायाचा अभ्यास करून यातील अयोग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय पहा. हा पुरस्कार नर्सिंग क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा आणि गुणवंत योगदानासाठी दिला जातो. विधान बरोबर आहे. हे पुरस्कार नर्सिंग क्षेत्रासाठीच दिले जातात व यात विजेत्याला 1,00,000 रुपये देण्यात येतात व 2026 मध्ये 15 नर्सना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, यातील दुसरा व चौथा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्यायात काय म्हटलं आहे तर राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्काराची स्थापना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केली. एवढं विधान बरोबर आहे. पण या पुरस्काराची स्थापना कधी केली तर या पुरस्काराची स्थापना 1975 मध्ये नसून 1973 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं व आपल्याला यात अयोग्य विधान ओळखायचं असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा प्रश्न पहा. हिमंत बिस्वा शर्मा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर ते यंदा कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत? तर हिमंत बिस्वा शर्मा पुन्हा एकदा आपल्या जालुकबारी याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. आणि हिमंत शर्मा यांनी आता 12 मे रोजी पद व गोपनीयतेची शपथ घेतली व त्यांना ही शपथ कोणी दिली तर आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी शर्मा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. अलीकडेच आसाममध्ये 126 जागांसाठीच्या निवडणुका पार पडल्यात. त्यात NDAने 102 जागा जिंकल्या असून एकट्या भाजपनेच 82 जागा जिंकल्या आहेत. आसाम राज्याविषयी सांगायचं झालं तर आसाम राज्याच्या सीमा भूतान व बांगलादेश या 2 देशाशी संलग्न आहेत. आसाममध्ये एकूण 5 नॅशनल पार्क असून ते कोणकोणते तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क व दिब्रू सेखवा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यात स्थित आहेत. पुढील प्रश्न पहा. ओमानमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता ओमानमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून प्रशांत पिसे यांची नियुक्ती करण्यात आली. हे जे प्रशांत पिसे आहेत हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत व आता ते ओमानमधील भारताचे राजदूत म्हणून कार्य करतील. त्यांची याआधी पहिली परदेशातील नियुक्ती 1997 ते 2000 या काळासाठी केरो येथे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी 2004 पर्यंत त्रिपोलीमध्ये देखील काम केलेलं आहे व 2004 ते 2006 या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातील युरेशिया आणि संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विभागामध्ये उपसचिव म्हणून काम पाहिलेलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. केंद्र सरकारने कधीपासून विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी अधिसूचित केली? तर आता केंद्र सरकारने 1 जुलैपासून जी रामजी या कायद्याची अंमलबजावणी अधिसूचित केली आहे. मित्रांनो, हा नवीन कायदा 20 वर्षापूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची जागा घेईल. या नवीन जी रामजी कायद्याअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला एका आर्थिक वर्षात 125 दिवसाच्या वेतन रोजगाराची वैधानिक हमी दिली जाईल. यापूर्वी मनरेगामध्ये ही मर्यादा 100 दिवसाची होती, पण या नवीन योजनेत त्यात 25 दिवसाची वाढ करून रोजगाराची हमी ही 125 दिवसाची करण्यात आली आहे. यासच या नवीन योजनेद्वारे जेथे 5 वर्षाखालील 5 किंवा अधिक मुले असतील तेथे मुलांची काळजी घेण्यासाठी एका महिला कामगाराची सुद्धा नियुक्ती केली जाणार आहे. नवीन योजनेतील हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, नोट करून घ्या. जेथे 5 वर्षाखालील 5 किंवा अधिक मुले असतील तेथे त्या मुलांची काळजी घेण्यासाठी एका महिला कामगाराची सुद्धा नियुक्ती केली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नवी दिल्लीतील मुंडका बक्करवाला टोल प्लाझा येथे देशातील दुसऱ्या मल्टी लेन फ्री फ्लो बॅरियरलेस टोल प्रणालीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. मित्रांनो, आता या टोल प्लाझावर न थांबता किंवा वाहनाचा वेग कमी न करता टोल भरता येणार आहे.
मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, ज्यावर टोल प्लाझावर वाहन येतं त्यावेळेस त्याला तिथे थांबून त्या गाडीचा फास्टॅग स्कॅन करून त्यानंतर टोल भरला जातो. पण ही जी नवीन प्रणाली आहे, यात गाडीची स्पीड सुद्धा कमी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 100 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने जाणाऱ्या गाडीचा टोल सुद्धा यात भरता येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच चर्चेत असलेली सायकी ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर हे जे सायकी मिशन आहे हे नासाशी संबंधित आहे. नासाने या मिशन अंतर्गत एक अवकाशयान 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्रक्षेपित केलं होतं व अलीकडेच नासाच्या सायकी अवकाशयानाने सुमारे 50 लाख किलोमीटर अंतरावरून मंगळाचे एक अर्धचंद्राकृती छायाचित्र नासाला पाठवलं आहे. बरं, या सायकी मिशनचा उद्देश काय? तर मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान असलेल्या एका धातूच्या लघुग्रहाचा अभ्यास करणे हा या सायकी मिशनचा उद्देश आहे. आता हा प्रश्न पहा, कोणत्या देशाने AI द्वारे सांडपाण्यापासून खत बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले? तर हे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे चीन या देशाने विकसित केलं आहे. चीनने AIचा वापर करून सांडपाण्यातील नायट्रसचे रूपांतर खत निर्मितीसाठी लागणाऱ्या अमोनियामध्ये करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यामुळे खत निर्मितीची प्रक्रिया अधिक सोपी व पर्यावरणपूरक झाली आहे. हे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे जुन्या तंत्रज्ञानापेक्षा 3 पट अधिक कार्यक्षम आहे. यात नायट्रेसपासून अमोनिया बनण्याचे प्रमाण हे 96% पोहोचलं आहे. असे प्रश्न विचारण्यात येतात. लक्षात ठेवा, चीन या देशाने AI द्वारे सांडपाण्यापासून खत बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले कार्बन शोषक आल्गी ट्री मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात स्थापित करण्यात आले? तर आता भारतातील पहिलं कार्बन शोषक आल्गी ट्री हे मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात स्थापन करण्यात आलं. हा जो शेवाल वृक्ष आहे याची स्थापना भोपाळच्या अशोक गार्डनमध्ये असलेल्या स्वामी विवेकानंद पार्कमध्ये करण्यात आली आहे. ही एक प्रगत कार्बन शोषक प्रणाली आहे जी 25 मोठ्या झाडा इतका कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यास सक्षम असून याची निर्मिती कोणी केली? तर मशरूम वर्ल्ड ग्रुपने या आल्गी ट्रीची निर्मिती केली आहे. पुढील प्रश्न पहा, कुपोषण आणि रोगांपासून मुक्त निरोगी भारत घडवण्यासाठी तसेच कृषीला पोषण आणि आरोग्याशी थेट जोडण्यासाठी ICAR व ICMR यांनी कोणता उपक्रम सुरू केला? तर आता ICAR आणि ICMR यांनी एकत्र येत मिशन सेहत सुरू केलं आहे. येथे सेहतचा फुल फॉर्म नोट करून घ्या. सेहत म्हणजे सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ थ्रू ॲग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन असे या सेहतचं फुल फॉर्म आहे. हे अभियान भारत कृषी संशोधन परिषद व भारत वैद्यकीय संशोधन परिषद यांचा एक संयुक्त उपक्रम आहे आणि या उपक्रमाची सुरुवात 11 मे रोजी नवी दिल्ली येथून करण्यात आली. याचा उद्देश काय? तर आता सांगितल्यानुसार रोगांपासून मुक्त निरोगी भारत घडवणे व कृषीला पोषण आणि आरोग्याशी थेट जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, कोणता देश हा UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश ठरला? तर आता UPI प्लॅटफॉर्म अधिकृतपणे स्वीकारणारा त्रिनिदाद आणि टोबॅगो हा पहिला कॅरेबियन देश ठरला आहे. बरं, आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की UPI स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता? तर भूतान हा UPI स्वीकारणारा पहिला देश आहे. UPIचं फुल फॉर्म नोट करून घ्या. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे हा दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, 12 मे रोजी नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नायटिंगेल यांची जयंती असते व त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस 12 मे रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या. आवर नर्सेस आवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ह लाईव्ह्स अशी या वेळेच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताचे तिसरे संरक्षण दल प्रमुख कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच NS राजा सुब्रमण्य हे भारताचे आता तिसरे CDS बनले आहेत. सध्या या पदावर अनिल चौहान हे कार्यरत आहेत. ते 30 मे रोजी निवृत्त होतील व त्यानंतर 31 मे पासून NS राजा सुब्रमण्य हे भारताचे नवीन CDS बनतील. भारताचे पहिले CDS कोण होते? तर बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS होते. त्यानंतर अनिल चौहान हे दुसरे व आता NS राजा सुब्रमण्य हे तिसरे CDS बनले आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2026 मधील आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही,
कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.